हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 5व्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. प्रकृतीच्या विविध रूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. जीवात्म्याला पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार भौतिक प्रकृतीद्वारे भौतिक शरीर दिलं जातं आणि जसं शरीर मिळालं आहे त्यानुसार त्या बद्ध जीवाला कार्य करायला भाग पाडलं जातं. उदाहरणार्थ, डुकराचं शरीर प्राप्त केलेला जो जीव आहे तो त्या शरीरात राहतो आणि गटारातील घाण आणि विष्ठा त्याला खावी लागते. हे जे भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत ते जीवांना बांधतात आणि त्या गुणांच्या प्रभावाने जीव या भौतिक शरीरात राहून कार्य करतात. या शरीराची जी भौतिक आवश्यकता आहे ती वाढवायची वृत्ती मनुष्यामध्ये रजोगुणामुळे येते आणि व्यक्ती आहे तो नेहमी असंतुष्टपणाचा अनुभव करत असतो. याविषयी एक वैष्णवाचार्य समजावत होते की एक भक्त आहेत ते इंडोनेशिया या देशामध्ये प्रचार करायला गेले होते आणि एका ठिकाणी त्यांना कार्यक्रमाला, घरचा कार्यक्रम होता, तिथे प्रवचनाला बोलवलं होतं. ते तिथे गेले. थोड्या वेळेआधीच ते 4-5 भक्त एकत्र गेले तेव्हा त्यांना बाहेर 20-25 चपलांचे जोड दिसले. त्यांना वाटलं, अरे वा, या देशात सुद्धा घरी कार्यक्रम आहे तर इतके जण आले आहेत. ते जेव्हा उत्सुकतेने आत गेले तेव्हा त्यांना केवळ त्या घरात नवरा बायकोच भेटले. तर त्यांनी म्हटलं, अरे इतर लोक कुठे आहेत? एवढ्या 25 चपला आम्ही बाहेर पाहिल्या. तर तेव्हा तो जो घरातला पती आहे त्यांनी सांगितलं की नाही, त्या सगळ्या चपला माझ्या पत्नीच्या आहेत. म्हणजे काय आहे, हा जो रजोगुण असतो तो भौतिक आवश्यकता वाढवायची वृत्ती आपल्याला देतो आणि व्यक्ती आहे तो नेहमी असंतुष्टतेचा अनुभव करत असतो. खरं तर मनुष्याला 1 ते 2 चपलांचे जोड आहेत ते पुरेसे असतात, पण रजोगुणामुळे हाव वाढत जाते. दिल्लीतलं एक घर आहे ज्यामध्ये केवळ 4 जण राहतात, मात्र त्यांनी एवढा मोठा बंगला बांधला आहे की 25 खोल्यांचा तिकडे त्यांनी सगळं बांधकाम केलेलं आहे. तर आपण विचार करू शकतो की एवढं मोठं घर बांधायला किती पैसा, किती शक्ती लागली असेल आणि राहणारे मात्र 4च लोक आहेत. तर हे सगळं रजोगुणाच्या अधिपत्याखाली होत असतं. वैष्णवाचार्य आपल्याला समजवतात की आपण सगळ्यांनी सतोगुण जो आहे त्याच्या अधिपत्याखाली राहिलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत राहिलं पाहिजे. जेव्हा एखादा रजोगुणी व्यक्ती, आपण भक्ती करत आहोत तर आपल्याला म्हणतो, हे का बरं तुम्ही भक्ती करता आहात? हे सगळं सोडून द्या. ह्या जीवनाचा, या तुमच्या तारुण्याचा उपभोग घ्या. पण आपण अशा वाक्यांनी विचलित व्हायचं नाही. कुणीही आपल्याला काहीही सांगतंय तर ते वैदिक शास्त्रानुसार अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून सांगतंय का, हे आपण जाणून घेतलं पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे. शेवटी आपण जे वाचलं ना की त्यांना, म्हणजे या जीवांना जी प्राप्त झालेली जी प्रकृती आहे, जे शरीर आहे त्यानुसार कार्य करायला लागतं आणि हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. तर अशा प्रकारे शारीरिक स्तरावर असलेला हा जो बद्ध जीव आहे त्याला विविध प्रकारचं सुख दुःख या प्राप्त झालेल्या शरीरामुळे
भोगावं लागतं, अनुभव करावं लागतं. तर हा जो 5वा श्लोक आहे तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.